तू काय बोलतेस मला खरंच कळत नाहीये. अनुष्का, काय बोलतेस तू? मला खरंच काही कळत नाहीये. अनुष्का मॅडम, अहो तुम्हाला तर नुसतं घामच नाही फुटला. हे बघा, ताप आल्यासारखं बी झालंय. ताप आलाय? अहो माझा स्वयंपाक झालाय का नाही एवढंच विचारायला आदित्य सरांनी मला इकडे बोलावलं होतं, वय ना आदित्य सर? हो. आणि मी तुमच्याबद्दल आदित्य सरांना अजून काय बी सांगितलेलं नाही. काहीच नाही ना सांगितलं सर? काय चालू आहे? हा, काय कुठल्या फोटोबद्दल बोलताय तुम्ही? काय पारू? अरे पारू मस्करी करते. तू माझी मस्करी करणारस का ग? वय मस्करीच केली मी. आता नेहमी नेहमी अनुष्का मॅडम मस्करी करतात, म्हणलं आज आपण मस्करी करावी. पण ठीक आहे ना. या ओके. आदित्य बाबा, हा, गेस्ट आलेत बाहेर. त्यांना डायनिंग रूम मध्ये न्या. चला. वय चला. हॅलो एव्हरीवन, प्लीज प्लीज टेक अ सीट. या, आई येतच असेल थोड्या वेळ. ओके. बसा ना प्लीज. हे काय, माझं ताटका नाही वाढलंय? सावित्री, दामिनी, आधी आपले एम्प्लॉईज जेवतील. हे म्हणजे असं झालं की घरच्यांना उपाशी ठेवायचं आणि बाहेरच्यांच्या पंक्ती बसवायच्या. तर सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की इथे तुम्हाला का बोलवलंय. आपल्या कंपनीने एक खूप मोठं टेंडर गमावलं आणि तेही फक्त 1 रुपयाच्या फरकाने. हे असं कधीही झालेलं नाही. थोडक्यात काय, आपल्या कंपनीत एक गद्दार आहे ज्याने आतली खबर बाहेर दिली. सरळ सांगायचं तर दिशाला दिली. आणि टेंडरचे सगळे डिटेल्स माहिती असणारे तुम्ही 4 जण आहात. मी माझ्या एम्प्लॉईजची खूप काळजी घेते. पण काय आहे, कधी कधी काही लोकांना वागायचं ते वागतातच. फक्त आपल्या लोकांनी गद्दारी केली की ते जास्त लागतं मनात. माझ्यापासून काहीही गोष्टी लपून राहत नाहीत. त्या गद्दाराला असं वाटलं असेल की त्याने मला फसवलं, पण तो एका क्षणात माझ्या समोर उघडा पडलाय. मला माहितीये तो गद्दार कोण आहे ते. पारू, मी सांगितलेलं केलंस? वय देवी आई. आमच्या पारूने आज तुमच्यासाठी पंचपक्वानांचा बेत केला. फक्त जो गद्दार आहे त्याच्या ताटात मात्र तिने विष मिसळलंय, अर्थात माझ्या सांगण्यावर. जेवल्यानंतर थोड्याच वेळात त्या विषाचा परिणाम त्या माणसावर होईल. त्यामुळे आता त्यांनी निवडायचंय की विष खाऊन जीव गमवायचाय का खरं बोलून जीव वाचवायचा. अरे, ते टेन्शन होत आहे सगळं. हे ऐकून माझी भूकच मिळाली. बरं झालं मी काही खाल्लं नाही, नाहीतर तुम्हाला माझी सवय माहिती आहे ना, प्रत्येकाच्या ताटातला 1-1 घास खाल्लाच असता मी. आणि मी एक शेवटची संधी द्यायला तयार आहे. तो जो कोणी गद्दार आहे त्याने समोर यावं आणि कबूल करावं की त्याने दिशाला डिटेल्स पोचवले.
ठीक आहे, तुम्ही जेवायला सुरुवात करा. ज्याच्या ताटात विष असेल पाणी सुद्धा मागणार नाही. मी 3 पर्यंत मोजते. त्या गद्दाराने कबूल करावं, नाहीतर आज त्याला त्याचा जीव गमवावा लागेल. 1 2 How dare you, huh? How dare you? मला वाटलंच होतं गद्दार आहे. मी खूप दिवसापासून या माणसाला ऑब्झर्व करते. माझा संशय होताच आणि आज तो खरा ठरला. काय रे, दिशाला डिटेल प्रोव्हाइड करतोस? डिटेल प्रोव्हाइड करतोय? चल निघ इथून. निघ इथून. अनुष्का, अगं तू त्याला जाऊ का दिलंस? हे सगळं तो स्वतःसाठी करतोय असं नाही वाटत आहे मला. ह्याच्या मागे नक्कीच कोणतरी असणार आणि आपल्याला त्याच्याचकडनं कळलं असतं की या मागे कोण मास्टर माइंड आहे. एक्झॅक्टली. अनुष्काच मास्टर माइंड असेल तर याच्या मागे. प्रीतम, काय? प्रीतम, तोंड सांभाळून बोल. तुझ्या भावाची बायको आणि किर्लोस्कर घराण्याची होणारी सून आहे. हो आई, पण त्या माणसाला कामावर अनुष्कानेच ठेवलं होतं. हो, पण मॅम मला कुठं माहिती होतं की तो माणूस असा निघेल. म्हणजे मी तुम्हाला ऍक्च्युअल सिच्युएशन सांगते. त्या माणसाच्या आयुष्यामध्ये खूप डिफिकल्टीज होत्या म्हणून त्यांनी माझ्याकडे हेल्प मागितली. मग मी त्याला आपल्याकडे काम दिलं. मी प्रीतम, आय ॲग्री, माझा फॉल्ट होता. खरं तर मीच त्याला आपल्याकडे जॉब नव्हता द्यायला पाहिजे. रिअली व्हेरी सॉरी. वाटलेस ना मी हे जेवण का त्यात विष आहे ना. अनुष्का, हे बघ, तू खूप इमोशनल आहेस मला माहिती आहे, पण जग इतकं साधं सरळ नसतं. तुझ्या नकळत त्या माणसाने तुझा फायदा घेतला आणि दिशानी त्या माणसाचा. पण आता मी दिशाला लक्षात राहील असं गिफ्ट देणार. आदित्य, दिशाचं गिफ्ट रेडी आहे ना? घाबरलात ना? खरं सांग, घाबरलात ना? कसं वाटलं तुम्हाला आज? बरं, जाऊ द्या. पण कसल्या भारी आहात हो तुम्ही. नाही म्हणजे कसल्या हुशारकीनं तुम्ही त्या माणसाला घराबाहेर हाकलून दिलं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा अनुष्का मॅडम, देवी आई गद्दाराला इश देऊन बी मारू शकतात. तो तर परका माणूस होता. पण जेव्हा माझ्या देवी आईंना कळल की त्यांनी ज्या मुलीवर इतका विश्वास ठेवला, आज तीच मुलगी त्यांचं अख्खं घर उद्ध्वस्त करायला निघाली. विचार करा, त्या तुमचं काय काय करू शकतात. असू द्या. हे घ्या, घ्या. काय झालं? सारी माफ करा अनुष्का मॅडम. अहो, लई नाजूक आहात तुम्ही.
मला वाटलं होतं तुम्ही किर्लोस्करांशी पंगा घेताय म्हणल्यावर लई ताकद असेल तुमच्या अंगात, पण तुम्ही तो फुसकं पॉम निघालात. चला आता दिवस मोजायला घ्या. तुम्ही काय किर्लोस्करांना उद्ध्वस्त करणार आहे? ध्यानात ठेवा, ते किर्लोस्कर आहेत, किर्लोस्कर. थांबा थांबा, मी विसरले. गाडीमध्ये बसताना जरा हळू बसा, नाहीतर असं समजा की तुम्ही शेवटचं या गाडीत बसताय. कुणास ठाऊक, मी तरी बॉम्ब बिम ठेवला असेल तर गाडी. अनुष्का मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जो दुसऱ्यांसाठी खंटा खणतो एक ना एक दिवस तू स्वतःच त्या खंट्यात पडतो. पारू आली, आली पारू. ये 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 ये. काय झालं देवी, तुम्ही बोलवलंत मला? और मला एक सांग, आपल्याकडे गेस्ट येणार आहे, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे, हे तर मी तुला सांगितलं होतं. पण जेवणात विष घालायचं आहे हे तुला आईने कधी सांगितलं? आणि मुळात तू खरोखर विष घालवलं होतंस का? असं करेन का मी सर? ती फक्त आयडियावरती जोर वळकायची. अगं पारू, अगं आधी मला तरी सांगायचं ना, मी जेवण घेतलं असतं. मी जेवले नाहीये, तुझ्या या भीतीमुळे जेवले नाहीये मी. एक मिनिट दामिनी काकू. पण पारू, तरी मला एक कळत नाहीये की आई जेव्हा म्हणाली की पारू सगळं तयार आहे ना, तेव्हा तू हो का म्हणालीस तिला? कारण पारूला माझ्या मनातलं सगळं कळतं. माझा पारूवर पूर्ण विश्वास आहे. आणि पुढे जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे. पारू, पुन्हा एकदा तू किर्लोस्करांसाठी धावून आलीस. देवी आई, जिकडं नाळ मनानं जोडलेली असते तिकडं कुणाला काय बी सांगायची गरज लागत नाही. आणि हे समजा मी आपल्या घरासाठी केलं आहे. गावाकडं माझी एक मैत्रीण होती, तिच्यासोबत बी माझं असंच जुळायचं. पारू, मला पण बनवशील का ग तुझी मैत्रीण? चला, तुम्ही देवी आई आहात माझ्या. तुमची जागा माझ्या मनात जी आहे ती तशीच राहू द्या देवी आई. ती जागा तशीच राहणार आहे ग, ती कुठेच नाही जाणार आहे. पण तू जे काही करतेस माझ्यासाठी, या घरासाठी, ते बघून मैत्रीची भेट द्यावी वाटली. देवी आई, माफ करा, पण भेट म्हणून मी तुमच्याकडे दुसरं काहीतरी मागितलं तर द्याल का? ए पारू, आता काय मागायचंय ग? हा, तुला ना एखादा महागडा दागिना मागायचा असेल किंवा तुला तुझा तो बोनस हवा असेल, हो ना? दामिनी, जरा गप्प बस ना. अहो परत बोल पारू, काय हवंय तुला? देवी आई, मी उद्या एका ठिकाणी जाणार आहे. माझं लई महत्वाचं काम आहे तिकडं. कदाचित ती माणसं मला आत येऊ देणार नाही. तर समजा मी तिकडं जाऊन तुम्हाला फोन केला तर माझ्यासाठी शबूत टाकाल? पारू,
अशा कुठल्या जागी जाणार आहेस तू जिथे तुला आईंच्या शिफारसीची गरज आहे? बोल ना प्रिया. राहू दे. कधी नव्हे ते पारूने काहीतरी मागितलंय माझ्याकडून. तू कर मला फोन, होईल तुझं काम. थँक्यू. पाया पड. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहितीये तू माझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाहीस. प्रीतम सर, आज काय वाटेल जे झालं तरी आपल्याला परवानगी मिळायलाच पाहिजे. सिक्युरिटी बघ, हे ऑलरेडी लोक थांबली आहेत. मला नाही वाटत आज आपलं काम होईल. चला. एक्सक्यूज मी, ऐका ना, ह्यांच्यानंतर आम्ही पण जाऊ का? आमचं पण काम आहे. कुणाला? मंत्री साहेबांना भेटायचंय? हो. अरे मंत्री साहेबांना भेटायचं म्हणजे काय खाऊची गोष्ट वाटली का तुम्हाला? हा, कोण आहे मी? कोण आहे? अरे मी पी आहे त्यांचा. सॉरी बाबा. तुम्हाला पी ए कोण आहे माहित नाही आणि मंत्री साहेबांना भेटायचं. तुमचं जे काय काम आहे ना ते आधी मला सांगा. मला जर योग्य वाटलं तर मी तुम्हाला आज जाऊन देईन. सर, हे बघा साहेब, पुण्याच्या जेलमध्ये जे कैदी होते त्यांच्याबद्दल चौकशी करायची आहे आम्हाला. म्हणजे जेलमध्ये त्यांना कोण कोण भेटायला जात होतं आणि तिकडचं समजा CCTV फुटेज आम्हाला बघायचं होतं. आम्ही काय तुम्हाला सिक्युरिटीवाले वाटलो? मंत्री साहेबांना एवढंच काम राहिले. ह्या कैदी काय करतोय, तो कैदी काय करतोय? अरे नक्की कोण आहे तुम्ही? थांबा ना, एक मिनिट थांबा. सांगतो आम्ही कोण आहे ना, सांगतो. 1 मिनिट थांबा. फोन लाव जरा. बोल पारू. देवी आई, इकडं कोणाशी तरी बोलताय का? दे त्यांना फोन. हे बघा, मी कुणाशी फोनवर बोलत नाही आणि इथं वशिल्यावर कुठलंही काम होत नाही. हो PA, एकदा बोला तर. नाही. बरं, मी स्पीकरवर टाकतो. ओके. नमस्कार, मी अहिल्यादेवी किर्लोस्कर बोलते. सर, नमस्कार मॅडम. नमस्कार. ही मुलगी जी तुमच्या समोर उभी आहे पारू, तिला योग्य ते सगळं सहकार्य करा. हो मॅडम, शुअर. थँक्यू. अहो, पहिल्यांदा सांगायचं ना किर्लोस्करांच्या इथून आलोय ते. तुम्ही बसा, मी आतमध्ये बोलवतो तुम्हाला. हा. ओ PA, इथे. अहो, आता काय राहिलं? हे राहिलं. हां. हे घे, बस. नाही, नको, राहू द्या. पारू, ह्या लेटरमुळे मेन काम झालं म्हणजे मिळालं. बरं, आपण निघूया. हॅलो. हॅलो प्रीतम. कुठे आहात तुम्ही? काय झालं प्रिया? तुझा आवाज असा काय येतोय? प्रीतम, माझा पाय मुरगाळाय हो. काय मला करावं काही सुचत नाहीये. तुम्ही प्लीज या ना घरी. बरं थांब, मी येतो तिकडे. मी येतो. हा, बाय. पारू, हे आज नाही करता येणार. प्रिया पडली आहे घरात. मला तिथे जायला पाहिजे. आपण उद्या करूया प्लीज. सर ऐका, हे बघा, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा. मी जेलमध्ये जाते माझी. कारण अनुष्का मॅडमवर आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही. त्यांना जर का जरा तरी भनक लागली ना की आपण त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करतोय, तर त्या आपल्या वाटेत वाटेल ते अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही घरी जा. मी जाऊन येते जेलमध्ये. बरं, सांभाळव ना. जे काय करशील ते सांभाळव. ओके, बाय. मी येतो.